मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. बघा, आपलं जर का मन पवित्र असेल ना, तर आपण गुरुचरित्र हा ग्रंथ कधीही वाचू शकतो. ज्यावेळेस तुमच्या मनात येईल त्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतात. आता स्वामी पुण्यतिथी, त्याचप्रमाणे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो. बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडतात, बरेच नियम आहेत, म्हणून बरेच जण हे पारायण करत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोटे छोटे साधे सोपे नियम पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही हे नियम बघितल्यानंतर तुम्ही 100 काय तर 101% तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करताल. बघा, गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त होते. आपल्याला गुरूंपाशी म्हणजेच स्वामींपर्यंत, दत्तगुरूंपर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला मिळतो. आपल्या अडचणी कमी होतात, अडचणीतून मार्ग मिळतो. त्याचप्रमाणे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, निगेटिव्ह ऊर्जा कमी होते. आणि म्हणूनच आपण गुरुचरित्राचं पारायण आवर्जून स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने आवर्जून करायचं आहे. आता हे पारायण करताना आपल्याला कुठले कुठले नियम पाळायचे किंवा कुठले कुठले प्रश्न तुम्हाला पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माहितीची व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. बघा, 2026मध्ये स्वामी प्रकट दिन 20 मार्च रोजी असणार आहे. आता हा जो स्वामी प्रकट दिनाचा जो काळ आहे, ह्या काळापर्यंतचा आधीचा काळ आणि नंतरचा काळ हा अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो. हा अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा काळ मानला जातो. या काळात आपण जी पण काही सेवा करू, जी पण काही छोटी मोठी सेवा करू, या सेवेचं केलेलं फळ आपल्याला 1001% हे मिळत असतं. आणि हे फळ आपल्याला 1000 पटीने अधिक मिळत असतं. आणि म्हणूनच आपण आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आपल्याला होईल तशी, होईल तितकी सेवा आपण करायचा आहे. आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे त्यांनी आवर्जून स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण हे पारायण करायचं आहे. आता हे पारायण आपल्याला 14 तारखेला सुरुवात करायची आहे आणि याची सांगता आपल्याला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे. गुरुचरित्राचं पारायण आपल्याला चालू करताना नेहमी पहिल्या दिवशी अमावस्या नसावी आणि सांगतेच्या दिवशी अमावस्या नसावी. मध्ये अमावस्या आली तरी चालते, फक्त आपल्याला सुरुवात अमावस्येला करायची नाही आणि उद्यापन अमावस्येच्या दिवशी करायचं नाही. आता बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की खाण्याचे नियम किती, हे नियम कसे पाळायचे, परान्न म्हणजे काय, मासिक धर्म आला, सुतक आला तर काय करायचं. त्याचप्रमाणे गादीवर आम्हाला बेडरेस्ट सांगितलेला आहे, आम्ही खाली बसून झोपू शकत नाही, खाली बसून वाचन करू शकत नाही, मग आम्ही वाचन कसं करायचं, त्याचप्रमाणे किती अध्याय रोज वाचायचे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आपल्याला 14 तारखेला ह्या पारायण करण्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही 14 तारखेच्या अगोदर घरातली साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे. तुम्हाला आदल्या दिवशी शक्य झाल्यास स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन एक नारळ, खडी साखर तुम्हाला ठेवून यायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी हे पारायण करत आहे, ह्या कारणासाठी करत आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. हे पारायण माझ्याकडं निर्विघ्नपणे करून घ्या. मी अज्ञान आहे, बालक आहे, मला काहीही कळत नाही म्हणायचं. हे पारायण मी करणार आहे, ते कसं करायचं, काय करायचं, हे सर्वस्व तुमच्यावर मी सोडत आहे म्हणायचं. आणि हे पारायण तुम्ही माझ्याकडनं करून घ्या असं म्हणायचं. त्यानंतर तुम्हाला आदल्या दिवशी 4 चाणक्या बनवायच्या आहे. बघा, गाईला तुम्हाला एक छोटी पोळी खाऊ घालायची आहे आणि 4 कुत्र्यांना तुम्हाला छोटी पोळी खाऊ घालायची आहे. अगदी छोटी छोटी चाणकी तुम्हाला बनवायची आहे. एक गाय आणि 4 कुत्रे यांना खाऊ घालायचे आहे. त्यानंतर 14 तारखेला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. बघा, आपल्याला या दिवशी पारायण करायला सुरुवात करायची असते, त्यामुळे या दिवशी आवर्जून थोडं लवकर उठायचं आहे. घर स्वच्छ करून घ्यायचं, आंघोळ करायची. अंघोळीच्या पाण्यात शक्य झाल्यास गोमतीर पाणी, गंगाजल टाकायचं आहे. उंबरट्यावर हळदीचं लेपन करा. उंबरट्याच्या बाहेर छान रांगोळी काढा. आंब्याच्या पानांचं तोरण शक्य झाल्यास लावा. छोटीशी रांगोळी काढून दिवा प्रज्वलित करा. ह्या गोष्टी करून घ्या. घर स्वच्छ करा, पुसून घ्या. गोमतीर पाणी सर्वत्र शिंपडून घ्या. ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करा. शक्यतो ही पूजा मांडणी जिथे तुम्ही देवघर ठेवलेला आहे, देवघराच्या बाजूला तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे.
एकदा पूजा मांडणी केल्यानंतर ती आपल्याला 7 दिवस हलवायची नसते. पहिल्या दिवशी पूजा मांडणी करायची, 7 दिवस तशीच ठेवायची आणि उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी उचलायची आहे. त्यामुळे देवघराच्या समोर अगदी पूजा मांडणी करू नका. तुम्हाला रोजची देवपूजा करता येणार नाही. देवघराच्या बाजूला तुम्ही ही पूजा मांडणी करायची आहे. ज्यांच्याकडे घर छोटं असेल, पूजा मांडणी करता येणार नाही, लहान बाळ आहे, त्यांनी फक्त पाटावर ग्रंथाची मांडणी करा. तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी चालेल. सर्वात महत्त्वाचं, आपण पारायण करताना आपल्याला काही नियम पाळायचे आहे. ब्रह्मचर्याचं कडकडीत 7 दिवस पालन करायचं. 7 दिवस कडकडीत मांसाहार घरात कोणीच करायचा नाही, घरात बनवायचा देखील नाही आणि बाहेर देखील कोणी खायचा नाही. त्यानंतर कांदा लसूण, बघा, जो व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीने कांदा लसूण खायचं नाही, त्या व्यक्तीने बाहेरचं अन्न ग्रहण करायचं नाही. जो पारायण करणार आहे त्याच्यासाठी हे नियम आहेत. त्याने बाहेरचं अन्न खायचं नाही. इतरांचं, नातेवाईकांचं, लग्नातलं, इतर फंक्शनचं, हॉटेलचं कुठलंच अन्न तुम्हाला 7 दिवस खायचं नाही. घरातलं सात्विक अन्न तुम्हाला खायचं आहे. त्यानंतर कांदा लसूण खायचा नाही. त्याचप्रमाणे द्विदल धान्य खायचं नाही. ज्या धान्याने ॲसिडिटी होईल, त्रास होईल, अपचन होईल, जड अन्न आपल्याला घ्यायचं नाही. म्हणजेच काय, डाळी साळी, त्याचप्रमाणे भाताने आपल्याला आळस येतो त्यामुळे भात खायचा नाही. शेपूच्या भाजीने ढेकर येते म्हणून शेपू खाऊ नका. सर्व पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात. शेंगदाणा खाऊ नका. जर का मध्ये उपवास आला तर उपवास करायचा आहे. शेंगदाणा घालून तुम्ही खिचडी बनवून खाऊ शकतात. बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की मग शेंगदाणा खायचा नाही तर खिचडी खाऊ शकतो का? तुम्ही खिचडीही खाऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला एकच धान्य खायचं म्हणजे काय, तर तुम्ही रोज चपाती खाणार असाल तर गव्हाची चपाती तुम्हाला 7 दिवस खायची आहे. बाजरीची भाकरी खाणार असाल तर बाजरीचीच भाकरी 7 दिवस खा. ज्वारीची भाकरी खाणार असाल तर ज्वारीचीच भाकरी 7 दिवस खा. शेंगदाणा तेलाचा देखील वापर आपल्याला करायचा नाही. आपल्याला 7 दिवस गादीवर झोपायचं नाही. आपण खाली सतरंजी, बेड किंवा आपलं चटई टाकून आपण त्यावर झोपू शकतो. त्यानंतर बघा, आपल्याला वाचन करण्यासाठी सकाळी तुम्ही पहाटे 4 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत कधीही तुमच्या सोयीनुसार, घरातल्या कामानुसार एक वेळ ठरवून घ्या. त्याच वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे, वाचन करायचं आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही, कारण हा टायमिंग दत्तगुरूंच्या भिक्षेचा टायमिंग असतो. त्यानंतर आपल्याला रोजची एकच वेळ ठरवायची आहे. बसायला आसन घ्यायचं, आपलंच आसन आपण रोज घ्यायचं आहे. पूजा मांडणी केल्यानंतर बाजूला दत्तगुरूंसाठी एक आसन टाकायचं आहे, कारण या 7 दिवसात दत्तगुरू आपलं पारायण ऐकण्यासाठी येत असतात. तुम्ही पूजा मांडणी केल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात. इच्छा असेल तर 7 दिवस अखंड दिवा प्रज्वलित करा. नाहीतर मग वाचनाच्या वेळेस तुम्हाला धूप दीप लावून घ्यायचं आहे. रोजची नवीन फुलं अर्पण करा, शिळी काढून टाका. रोज नवीन लोट्यात पाणी ठेवा भरून. रोज एखादं फळ, एखादा नैवेद्य रोज तुम्ही नव्याने ठेवा. आधीचा नैवेद्य आपण ग्रहण करायचा आहे. यानंतर म्हणजे बघा, आपण जो टायमिंग ठरवलेला आहे त्याच टायमात वाचन करा. वाचन करताना ग्रंथ उचलायचा नाही, ग्रंथ हलवायचा नाही. एकाच ठिकाणी पाटावर ग्रंथ ठेवून तो वाचन करायचा आहे. पहिल्या दिवशी फक्त आपल्याला संकल्प सोडायचा आहे. पहिल्या दिवशी संकल्प सोडून ग्रंथाची पूजा करून मग आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा नसतो. त्यानंतर बघा, वाचन झाल्यानंतर बरेच जण ग्रंथ उघडा ठेवतात. ग्रंथ उघडा ठेवू नका. ग्रंथ झाकून घ्या. ब्लाऊज पीसने त्याला झाकून ठेवायचं आहे. ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर ग्रंथाला नमस्कार करा. एखाद्या गोडाचा पदार्थ किंवा साखरेचा पदार्थाचा नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे. 7 दिवसाचं पारायण वाचून झाल्यानंतर आपल्याला 7व्या दिवशी आपल्या घरात गोडाधोडाचा नैवेद्य बनवून, स्वयंपाक बनवून आपल्याला उद्यापन करायचं असतं. उद्यापन करणं अगदी सोपं आहे. हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे ते उद्यापन कसं करायचं याचा व्हिडिओ आपण परत करू. यामध्ये थोडक्यात आपल्या प्रश्नांची उत्तरं पाहूया. जर का महिला हे पारायण करणार असाल तर बऱ्याच जणांना मासिक धर्माचा प्रश्न पडतो. प्रत्येक महिलेला आपली तारीख माहिती असते. त्यामुळे जर का तुमची तारीखमध्ये येणार असेल तर तुम्ही हे पारायण सुरू करूच नका. तुमची तारीख झाल्यानंतर तुम्ही हे पारायण सुरू करू शकतात किंवा तारखेच्या अगोदर देखील हे पारायण तुम्ही सुरू करू शकतात. ज्यांना आत्ता अडचणीमुळे पारायण करणं शक्य नाही त्यांनी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापासून तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकतात. पारायण आपण कधीही करू शकतो असं काही नाही. त्यानंतर जर का चुकून एखाद्या महिलेला तारीख नसताना देखील काही कारणास्तव अडचण आली तर मग अशा वेळेस त्या महिलेने घरातनं बाजूला बसायचं आहे. स्वयंपाकाला, घरात इतर गोष्टींना हात लावायचा नाही, शिवतशिव करायची नाही. घरातील इतर व्यक्तींकडनं तुम्ही हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. मिस्टर असतील, आजी असेल, सासू असेल, मुलं असतील, मुली असतील किंवा कोणीच नसेल
तर आपल्या मैत्रिणीकडनं आपण हे पारायण पूर्ण करून घेऊ शकता. आता सुतक सुतक काही कोणाला सांगून येत नसतं, त्यामुळे जर का तुम्हाला सुतक आलं तर तुम्हाला पारायण हे थांबवायचं आहे, तुमचं वाचन तुम्हाला थांबवायचं आहे. ज्यावेळेस सुतक फिटेल त्यावेळेस घराची स्वच्छता करून तुम्हाला सगळी पूजा मांडणी उचलायची आहे आणि पुन्हा नव्याने तुम्हाला पूजा मांडणी करून तुम्हाला 7 दिवसांचं हे पारायण पूर्ण करायचं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की किती अध्याय रोज वाचायचे. बघा, आपल्याकडे दिंडोरी प्रणीत 700 श्लोकी जे गुरुचरित्र ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या पहिल्या पानावर संपूर्ण माहिती दिलेली आहे. नियम कोणते पाळायचे, रोज किती अध्याय वाचायचे, ती माहिती तुम्ही त्या पानावर बघू शकता. त्या पद्धतीने रोज तुम्हाला अध्याय वाचन करायचे आहे. आपण वाचन आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या सुखासाठी, संसारासाठी करत असतो. त्यामुळे वाचन करताना करायचं म्हणून करू नका, संपवायचं म्हणून वाचन करू नका. एक एक शब्द समजावून घेऊन वाचन करायचं आहे. कारण गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक शब्द हा एक सोन्यासारखा आहे, हा एक मौल्यवान शब्द आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द हा समजून घेऊन तुम्हाला वाचन करायचं आहे. त्याचप्रमाणे वाचताना मोठ्याने ओरडून वाचू नका. आपल्याला ऐकायला येईल इतपत आवाजात वाचन करायचं आहे. वाचताना मध्येच उठायचं नाही, इतरांशी बोलायचं नाही, फोनवर देखील बोलायचं नाही.